गढ़चिरौली चिमूर लोकसभा के सांसद नामदेवराव किरसार ने भीसी नगर पंचायत में प्रशासकीय अधिकारियों के साथ बैठक लेकर उन्हें आवश्यक दिशा निर्देश दिए। तो आइए जानते हैं यह बैठक किस संदर्भ में ली गई। सीटीवी प्रतिनिधि बालू सातपुते की इस खबर में। आज 27 फरवरी को भीसी नगर पंचायत में प्रशासकीय अधिकारियों के साथ गढ़चिरौली चिमूर लोकसभा मतदार संघ के सांसद नामदेवराव किरसार ने बैठक ली। इस समय पूर्व जिला परिषद अध्यक्ष डॉक्टर सतीश वारजुरकर, कांग्रेस तालुका अध्यक्ष डॉक्टर विजय गावंडे, चिमूर अपर जिलाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी किशोर घाडगे, तहसीलदार श्रीधर राजमाने, अतिरिक्त तहसीलदार पाटिल मैडम, भीसी पुलिस स्टेशन के सहायक पुलिस निरीक्षक जितेंद्र चांदे, पुलिस उप निरीक्षक प्रकाश वाघ, मुकेश ढोबड़े, चिमूर नगर परिषद अभियंता निखिल कार्यकार उपस्थित थे। इस समय चिमूर लोकसभा क्षेत्र के सांसद डॉक्टर नामदेव किरसार ने अपनी प्रतिक्रिया व्यक्त की। मधील रस्त्यावर अतिक्रमण हटविण्याच्या अनुषंगाने या ठिकाणी प्रशासनासोबत चर्चा करण्यासाठी आणि लोकांच्या समस्याचं समाधान व्हावं याच्यासाठी आज मी या ठिकाणी भेट दिली। जी नोटीस देण्यात आलेली आहे या कार्यालयातून त्या नोटीस मध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की शासकीय रोडवरील अतिक्रमण हटविण्याबाबत। तर शासकीय रोड किती आहे, प्रशासकीय अधिकाऱ्यांना मी एवढंच विचारलं की शासकीय रोड किती आहे, लांबी रुंदी किती आहे त्याची माहिती द्या आणि तुम्ही जे आता ठरवलेलं आहे की शासकीय रोडवरील अतिक्रमण हटवण्याचं त्याचा मॅप द्या, ते किती करणार आहे किंवा जो आधीचा मॅप होता ओरिजिनल शासकीय रोडचा त्या अनुषंगानेच तुम्ही कारवाई करणार आहे याच्याबद्दल ते काही माहिती देऊ शकले नाही। या ठिकाणी जे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत त्या रजेवर आहेत। 2 दिवसाआधीच आम्ही त्यांना लेखी कळवलेलं आहे की आज खासदार साहेब येणार आहेत आणि जनप्रतिनिधी असल्यामुळे जनतेच्या काही समस्या आहेत त्या समस्येच्या अनुषंगाने या ठिकाणी आपल्याशी चर्चा करणार आहेत। परंतु त्या हेतुपुरस्सर आज तब्येत खराब असल्याचा बहाणा करून आज गैरहजर राहिलेले आहेत। त्याबद्दल काय कारवाई करायची ते याच्या पुढे आम्ही प्रशासनाला सांगू आणि प्रशासनाने लोकाभिमुख काम करावं असं मी त्या अधिकाऱ्यांना सांगितलं आणि जे काही नियमानुसार असेल ते करावं। एका ठिकाणी नियम लावायचा दुसऱ्या ठिकाणी लावायचा नाही असं चालणार नाही। ते कोणाचं या ठिकाणी काही हुकुमशाही नाही, हुकुमशाहीनुसार काम करणार तर चालणार नाही। तर लोकाभिमुख कामं करावं आणि जे नियमानुसार असेल तुम्ही जे ठरवलं असेल त्या पद्धतीनं ते काम झालं पाहिजे आणि तुम्ही जे काय ठरवलं ते लोकांना माहिती पाहिजे, लोकांना सगळं काही कळवलं पाहिजे की ह्या पद्धतीनं करणार आहोत आणि असा ओरिजिनल रोड आहे आणि या रोडवर कोणाचं अतिक्रमण आलेलं आहे ते अतिक्रमण हटवण्यासाठी फक्त ही मोहीम आहे। बाकी दुसरं काही नाही, कोणाचं घर घेतलं किंवा कोणाची जागा घेतली जाणार नाही अशा प्रकारचं शाश्वती लोकांना दिली गेली पाहिजे आणि याच्याबद्दल स्पष्ट पाहिजे। मी त्यांना तेच सांगितलं की याच्याबद्दल स्पष्ट करा आणि आम्हाला सांगा की लांबी रुंदी किती होती ओरिजिनल रोडची, जो रोड पूर्वी असेल कुठल्याही रेकॉर्डवर असेल, भूमी अभिलेखवर असेल किंवा सिटी सर्वेमध्ये असेल आणि त्या रोडनुसार तुम्ही कार्यवाही करता किंवा नाही हे आम्हाला बघायचं, बस बाकी दुसरं काही नाही। त्याच्यासाठी त्या ठिकाणी झालं होतं आणि त्यांना सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि ते आम्हाला दाखवणार आहेत की किती लांबी रुंदी ओरिजिनल जो शासकीय रोड आहे त्याची आहे। सीटीवी के लिए प्रतिनिधि बालू सातपुते।